यशम सर आपणा सर्वांचे स्टडी विथ यशम सर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर वर्ग 5वा आणि 8वा शिष्यवृत्ती परीक्षा देत असाल तर हा व्हिडिओ तुमच्याकरिता अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तरच या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, विद्यार्थी हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? पर्याय दिलेत: ए क्रियापद, पर्याय बी विशेषण, पर्याय सी नाम, पर्याय डी सर्वनाम। तर वेळ चालू आहे तुमची आता। या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय सी, विद्यार्थी हा शब्द नाम प्रकाराचा आहे। प्रश्न क्रमांक 2, तो अभ्यास करीत आहे या वाक्यात काळ कोणता आहे? पर्याय दिलेत: ए भूतकाळ, पर्याय बी वर्तमान काळ, पर्याय सी भविष्यकाळ, पर्याय डी पूर्ण भूतकाळ। तर वेळ चालू आहे तुमची आता। या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी, तो अभ्यास करीत आहे या वाक्यामध्ये वर्तमान काळ आहे। प्रश्न क्रमांक 3, फुलासारखा सुंदर या वाक्यात अलंकार कोणता? पर्याय दिलेत: ए उपमा अलंकार, पर्याय बी रूपक अलंकार, पर्याय सी अनुप्रास अलंकार, पर्याय डी यमक अलंकार। तर मित्रांनो, वेळ चालू आहे तुमची आता। या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ए, फुलासारखा सुंदर या वाक्यात उपमा अलंकार आहे। प्रश्न क्रमांक 4, मुलाने पुस्तक वाचले या वाक्यातील कर्ता कोण? पर्याय दिलेत: ए पुस्तक, पर्याय बी वाचले, पर्याय सी मुलाने, पर्याय डी नाही। तर वेळ चालू तुमची आता। या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी, मुलाने पुस्तक वाचले या वाक्यात मुलाने हा कर्ता आहे। प्रश्न क्रमांक 5, घराघरात स्वच्छता ठेवली पाहिजे या वाक्यातील प्रयोग कोणता? पर्याय दिलेत: ए कर्तरी, पर्याय बी कर्मणी, पर्याय सी भावे, पर्याय डी संकरित। तर वेळ चालू तुमची आता। या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी, घराघरात स्वच्छता ठेवली पाहिजे या वाक्यात भावे प्रयोग आहे। प्रश्न 6, आईने मुलांना जेवण दिले या वाक्यातील कर्म कोणते? पर्याय दिलेत: ए आईने, पर्याय बी मुलाला, पर्याय सी जेवण, पर्याय डी दिले। तर मित्रांनो, वेळ चालू आहे तुमची आता। या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी, आईने मुलांना जेवण दिले या वाक्यात कर्म जेवण आहे। प्रश्न क्रमांक 7, तो खूप हुशार आहे या वाक्यातील विशेषण कोणते? पर्याय दिलेत: तो, पर्याय बी खूप, पर्याय सी हुशार, पर्याय डी आहे। या 4 पर्यायापैकी पर्याय शोधायचा आहे। तर वेळ चालू तुमची आता। अचूक पर्याय आहे सी, तो खूप हुशार आहे या वाक्यातील हुशार हे विशेषण आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडत असेल तर स्टडी विथ यशम सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ मिळवत राहा। प्रश्न क्रमांक 8, पाणी हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे? पर्याय दिलेत: ए पुल्लिंग,
पर्याय बी स्त्रीलिंग, पर्याय सी नपुसक लिंग, पर्याय डी उभयलिंग. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी. पाणी हा शब्द नपुसक लिंग आहे. प्रश्न क्रमांक 9. चालणे ही कोणत्या प्रकारची क्रिया आहे? पर्याय दिलेत ए सकर्मक, पर्याय बी अकर्मक, पर्याय सी द्विकर्मक, पर्याय डी प्रेरणार्थक. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी. चालणे ही क्रिया अकर्मक प्रकारची आहे. प्रश्न क्रमांक 10. शाळेत या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय आहे? पर्याय ए ला, पर्याय बी ने, पर्याय सी त, पर्याय डी मध्ये. वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी. शाळेत या शब्दामध्ये तो हे विभक्ती आहे. प्रश्न क्रमांक 11. सूर्य उगवतो या वाक्यातील क्रियापद कोणते? पर्याय दिलेत ए सूर्य, पर्याय बी उगवतो, पर्याय सी तो, पर्याय डी नाही. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी. सूर्य उगवतो या वाक्यातील क्रियापद उगवतो हे आहे. प्रश्न क्रमांक 12. मी उद्या येईन या वाक्यातील काळ कोणता? पर्याय ए वर्तमान काळ, पर्याय बी भूतकाळ, पर्याय सी भविष्यकाळ, पर्याय डी पूर्ण वर्तमान काळ. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी. मी उद्या येईन या वाक्यामध्ये भविष्य काळ आहे. प्रश्न क्रमांक 13. ज्ञान ही शक्ती आहे या वाक्यातील नाम ओळखा. पर्याय ए ज्ञान, पर्याय बी शक्ती, पर्याय सी आहे, पर्याय डी ज्ञान शक्ती. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे डी. ज्ञान ही शक्ती आहे या वाक्यामध्ये ज्ञान आणि शक्ती हे दोनही नाम आहेत. प्रश्न क्रमांक 14. लहान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय दिलेत ए मोठा, पर्याय बी उंच, पर्याय सी जाड, पर्याय डी कमी. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ए. लहान या शब्दाचा विरुद्ध शब्द मोठा होतो. प्रश्न क्रमांक 15. वनात सिंह राहतो या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते? पर्याय ए वनात, पर्याय बी सिंह, पर्याय सी राहतो, पर्याय डी नाही. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय शोधायचा आहे. तर वेळ झाली तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ए. वनात सिंह राहतो या वाक्यात वनात हे क्रियाविशेषण आहे. प्रश्न क्रमांक 16. चांगला या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय दिलेत ए वाईट, पर्याय बी उत्तम,
पर्याय सी कमी, पर्याय डी साधा. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी. चांगला या शब्दाचा समानार्थी शब्द उत्तम हा होतो. मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटत असेल तरच स्टडी विथ यशम सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 17. तो अभ्यासासाठी मेहनत करतो यात साठी हा कोणता शब्द आहे? पर्याय दिलेत ए नाम, पर्याय बी क्रियापद, पर्याय सी अव्यय, पर्याय डी विशेषण. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी. तो अभ्यासासाठी मेहनत करतो यात साठी हे शब्द अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 18. घराघरात या शब्दात संधी कोणती आहे? पर्याय दिलेत ए स्वरसंधी, पर्याय बी व्यंजन संधी, पर्याय सी विसर्ग संधी, पर्याय डी संधी नाही. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ए. घराघरात या शब्दात स्वरसंधी आहे. प्रश्न क्रमांक 19. मुलीने फूल तोडले या वाक्यात कर्म कोणते? पर्याय दिलेत ए मुलीने, पर्याय बी फूल, पर्याय सी तोडले, पर्याय डी नाही. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी. मुलीने फूल तोडले या वाक्यात फूल हे कर्म आहे. प्रश्न क्रमांक 20. जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय ए साधे, पर्याय बी संयुक्त, पर्याय सी मिश्र, पर्याय डी उद्गारवाचक. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी. जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो हे वाक्य मिश्र वाक्य आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर स्टडी विथ यशम सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज नवनवीन व्हिडिओ मिळवत राहा. धन्यवाद.